ज्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये साऊंड ऑपरेटर मध्ये आदराने घेतलं ते आदरणीय साऊंड ऑपरेटर, साऊंड स्वतःची साऊंड सिस्टमचे मालक, घोरपडे साऊंड सिस्टमचे मालक सुनील दादा घोरपडे, खूप सुंदर साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग आणि तुम्ही जे शून्यातून विश्व निर्माण केलंय त्याला सॅल्यूट माझा. आणि सुंदर ऑपरेटर म्हणून या भागामध्ये ज्यांच्याकडे बघितलं जातं ते सुनील दादा घोरपडे. धन्यवाद. माझा जो आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातो ते सुनील दादा घोरपडे साऊंड मास्टर. या ठिकाणी आमचे सगळे ही मंडळी ओळखीचेच आहेत सगळ्यांना आणि ओळखीपट्टू ओळखीचे सगळ्यांची काय ओळख करून देत नाहीये. एक 15 दिवसांत खूप लोक कमी आहेत कार्यक्रमाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे. भगवान श्रीकृष्णानं शिशुपालाचे 100 अपराध माफ केले आणि नंतर ते म्हणाले हे तसंच करत राहणार, याला योग्य तो धडा दाखवला पाहिजे. भगवंताचा जन्म झालेला आहे आणि या शिशुपालाचे 100 अपराध घडले की मात्र भगवंत गप्प बसत नाही. या ठिकाणी एकनाथ बुवा तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही खूप कष्ट करून ही वारी उभी केली. कारण अनेक संच तुम्हाला मिळाले नाहीत असं माझ्या कानावर आलं. तुम्ही पण मला कशी बोललात की दादा आमचे डेरवणची शाखा मला अचानक दिली नाही, ती मुलं व्यवस्थित नाचत नसल्यामुळे मी ती शाखा घेतली नाही. ती मुलं व्यवस्थित नाचत नसल्यामुळे मी ती शाखा घेतली नाही आणि मला अचानक खेळवारीने मदत केली. एकनाथ बुवा तुम्हाला धन्यवाद. पण तुम्ही नाच केला म्हणजे खेळची शाखा आणली, आमच्या उजगावकरवाडीतल्या ढोलकीवाल्यांना बोलवलं, असं सगळं गोळा करून तुम्ही नाच केला म्हणून तुम्हाला धन्यवाद. असो अशीच गोळाबेरीज करत तुम्ही पुढे जा. या तुम्हाला शुभेच्छा. बोलत असताना आमचे मित्र अँकर, आमच्या बैलगाडी शर्यतीचे अँकर आणि खरोखरच चारोळे देताना भाषण करताना असं मला वाटलं की आता जे काही करतील ते विजय कोळेकरला अगदी दुसरी बारी करायला नको. अशा चारोळ्या भाषण बाजी झाली, सगळं झालं. मी शिरवण महाराज तुमच्याकडेच येतोय. एकनाथ बुवा ईश्वराची देण आहे, तुम्हाला खूप जपाती मनापासून बोलतो. कारण तुम्ही बोलत असताना खूप म्हणजे तो ईश्वर आहे, मी त्याच्याबद्दल बोलत नाही, त्याला चोचरेपणा म्हणतात. पण एवढं असून सुद्धा तुम्ही जी गाणी बोलता त्याला खरंच मनापासून सॅल्यूट आहे. मुलं जी तुमची लहान लहान नाचली, अशी मुलं नसतील त्यावेळेस ही कला पुढे जाईल. त्या मुलाला सुद्धा धन्यवाद. ऑर्गनवाले, बँजोवाले, साऊंड मास्टर तुमचे पण त्यांना सुद्धा धन्यवाद. चांगली बारी केली. आणि आता येतो तुमच्या अँकरकडे. त्याने आल्या तो जे एक शब्द वापरला, 6 वर्ष तुम्ही तुमचं डबडं बसून ठेवलं. हे डबडं या शब्दात ज्यावेळेस तुम्ही वापरता त्यावेळेस नाचाबद्दल तुमचा आदर किती आहे आणि या लोककलेबद्दल प्रेम किती आहे, समोरच्या शाहिराबद्दल प्रेम किती आहे हे दिसून येतं महाराज. त्यावेळेस शिकवण महाराज तुम्ही बोलत असताना मला तुम्ही वाटेल ते बोला, मी सहन करण्याची ताकद ठेवूनच पुन्हा शक्ती तुला आलो. पण ज्यावेळेस तुम्ही लोककलेला डबडं म्हणता त्यावेळेस तुमचं आणि लोककलेचं प्रेम तुम्हाला लोकांना दिसून येतं. आणखी तुम्ही बोलून गेलात की मी शाहीर आहे.
मी गाण्याची शब्दाची काढ देईन. एक वाक्य जरी खोडलं असेल तुम्ही शास्त्रातलं दिलेलं अभ्यासपूर्ण बोललेल्या एका वाक्याला जरी तर तुम्ही काढ दिली असती तरी तुमचं तोंड भरून कौतुक केलं असतं. तुम्ही फक्त आणि फक्त बोल बच्चन करून अँकरच असू शकता. बाकी तुम्ही शाहीर म्हणून घेण्याचं काम तुम्ही कधीच करू नका. तुम्हाला ते जमणार नाही. आणि जर जमणार असेल, मी पण जाता जाता एखादं गाणं बोलतो, तुम्ही पण एखादं गाणं बोला. दुसऱ्या बाजूला कधी भेटला तर 2 गाणी म्हणू. कधी कधी जर झालंच तर राजेला एकमेकाला बाजूला ठेवू, आपण भिडू. तयारी तुमची असेल तर मला कधीही सांगा. हे तुमचं आव्हान मी स्वीकारतो. बोलता बोलता एकनाथ बुवा, एकनाथ महाराज, एकनाथ शाहीर, ज्यावेळेस तुम्ही मला दादा म्हणून म्हणता, दादा चांगली बारी करू, दादा असं करू, दादा तुझ्याबरोबर कार्यक्रम करण्याची मला आवड आहे. ही आवड जी तुमची आहे ना, ती तुमच्या काव्यातून दिसते. कशी? जय विजय या दोघांना एका बुवानं काहीतरी हरवलं कळवलं असं काहीतरी म्हणाले, खुलं, आणि ते गवलं नाही काहीतरी. म्हणजे नावावरून जी गाणी म्हणायची तुम्हाला जी आवड तुमची आहे, तुम्ही तशीच गाणी लिहत राहा. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. आणि ही ज्यावेळेस गाण्याची पद्धत तुम्ही मागाशी म्हटलात, बुवा आठवण करा शक्तीवाल्याने सुरुवात केली म्हणून तुरेवाले आगाव बोलायला लागले. कुठे हो शक्तीवाल्याने ह्या स्टेजवर तरी कुठे शक्तीवाल्याने सुरुवात केली? आणि मग तुम्ही कसे काही नावावरून गाणी बोलायला लागलात? आणि मी तुम्हाला हेही सांगतो, हा विषय लागलेला नाही. समाज सुधारणा, कला सुधारणा म्हणूनच बोलतो. दुसऱ्या बाजूला आणखी 2-4 गाणी माझ्या नावावर बोला, एका शब्दात तुम्हाला बोलणार नाही. पण ज्याच्या वेळेस तेच चांगलं सांगून ज्याच्या वेळेस तुम्ही तेच करत असाल, त्यावेळेस प्रसंग फक्त नाणी जवळच्या पालीतला आठवा. एवढ्यावर वेळ देऊ नका. एवढाच शहाण्याला शब्दाचा मार, एवढंच शिकवण बुवा सांगतो आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु रंगबाजीवर माझं प्रेम आहे आणि ते कशा प्रकारे आहे, ती ही सगळी नटवलेली मुलं आणि नटवलेली लाइटिंग बघून तुम्हाला नक्की पटेल. या ठिकाणी मुलं नाचतायत, खेळवाली मंडळी मुलं, तुम्हाला धन्यवाद. सुंदर लहान लहान मुलं नाचली, परंतु मी सुद्धा हे छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी डान्स करण्याचा प्रयत्न करतोय. बघाच 1 2 3 स्टार्ट.
वाद्य सगळ्या साथ संगती साऊंड सिस्टीम पॅडवाले पॅन्जोवाले सगळं कसं सुद्धा. आता मी काय स्वतःचा मोठेपणा सांगत नाही पण मी पुन्हा सांगतो एकनाथ बुवा तुम्हाला काही एकही म्हणजे चिकार आहे माझ्याकडे पण कारण मी पण बऱ्याच ज्या अशा केल्या त्या अनेक तुरेवाल्यांना विचार गाणी कशी लिहावी गाणी कशी असावी हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यावर मी जास्त काय बोलत नाहीये. आणखी तुम्हाला सांगतो की पासावरून 50 वेळा सांगितलं असं झालं पासावरून तसं झालं काहीही लागलेलं नाही फक्त एवढंच झोपलंय की स्वतःची मंडळं एकत्र करा आणि बाहेर करा. हे वाक्य जेव्हापर्यंत त्यांच्या मंडळात जाणार आणि तिथं जो बरोबर गोंधळ आहे तेवढं शिगवण बुवाला झोपलेलं आहे आणि बुवा मैदान 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 त्याची सवय झाली तुम्हाला बैल पळून ज्या की 1 2 3 तेच मैदान या ठिकाणी असो. एकनाथ बुवा राधेचे प्रेम तेही तुम्ही सांगितलं काय म्हटलं की फुलेकर म्हणजेच लेखिनीकराला कुवळेकर म्हणायचं. ज्यावेळेस विजय कुवळेकर आणि मिही त्यावेळेस आत्ताच सांगतो पहिली सूचना त्यावेळेस मात्र तुम्ही नावावरून गाडी ज्यावेळेस नाही त्यावेळेस मात्र तुम्ही असं बोलायचं नाही विजय बुवा तुम्ही कुठलीच तमा कुठलीच गोष्ट बघितलीच नाही तुम्ही अशी गाणी लिहिली त्याच्यावर मी खूप मास्टर आहे. तुम्हाला सांगायला नको कारण आजूबाजूला लोकांना विचारा तुम्ही की काय गाणी नावावरून विजय कोळेकरांची असतात. मी शाहीर तुम्हाला आव्हान या स्टेजवरून जरा एकनाथ बुवा म्हणजे तुम्ही म्हणाल मग विजय अजय बुवांना जरा भाषण करायला सोडा. आम्ही गायक सहगायक मी शाहीर सहशाहीर मला पण लिहिता वाचता येतं शाहिरी करता येते वाजवता येतं ढोलकी वाजवता येते आणि गाणं पण म्हणता येतं. तुम्ही शाहीर कोणत्या अंगाला आहात तेवढं मला दाखवा. फक्त बोलबच्चन आणि त्या चारोळ्या येऊन लिहून काढायच्या आणि बोलायचं याच्या व्यतिरिक्त शिगवण महाराज तुम्हाला जर म्हणजे हसून घेऊन तुम्ही एखादी बारी करावी मी एखादी बारी करावी. चला माझ्यापेक्षा तुम्ही 2 वर्ग जास्त शिकलेले म्हटल्यानंतर मी अशिक्षित आहे असं तुमचं म्हणणं पण चला ह्या अशिक्षित कमी शिकलेल्या शाहीर बरोबर जरा होऊन जाऊ द्या. या ठिकाणी मी सुद्धा गाणं म्हणतो तुम्ही पण तुमच्या बारीला गाणं म्हणून दाखवा की काय शाहीर असतो आणि काय शाहिरीसाठी करावे लागते हे तुम्हाला कळेल. धन्यवाद. या ठिकाणी एकही भुवनच्या नावावर गाणं लिहिणार नाही पण काय माहिती आहे चांगलं जर दिलं चांगलं लोकांना नको असतं. बघा दारू लोक जाऊन पितील पण दूधवाल्याला घरात दूध आणून खावं लागतं. तसा चांगले विषय आम्ही एकनाथ महाराज यांच्या तुमच्या शिकवण भगवानच्या समोर ठेवले चांगले विषय त्या एकाही विषयाला मला स्पर्श केला करावं करणारच नाही तेव्हा त्यांचा म्हणजे म्हणतात ना 2 वर्ग जास्त शिकलेले तुम्ही स्वतःचा विचार करा एकाही विषयाला तुम्ही शिकलात आणि 2 वर्ग जर तुम्ही शिकला असा तर कोरोना आता मला एवढं म्हणायचं शिकवण मला की बारी करत असताना बारी बोलत असताना आपल्यापासून समोरच्या माणसाच्या मनामध्ये दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. दुसरी गोष्ट शाहिरांच्या नावावरून गाणी बोलू नये परंतु तुम्हाला आणखी पुढच्या बारीसाठी माझ्या नावावरून 2 गाणी म्हणा अशीही शुभेच्छा देतो. खोचक बोलतोय लक्षात ठेवा आणि राधेचं प्रेम जर म्हणत असाल आणि गवळण बोलत असाल तर तसा विषय घ्या. या ठिकाणी तुमचं न नाव घेता आणि लोकांना काहीतरी चांगलं देऊन जाणार या मंडळाचा उदो करून जाणार. तुम्ही सतत 2 वर्ष इथे आहात तुमचं गाणं झाल्याच्या नंतर गाणं लिहायला घेतलंय ते सुद्धा या मंडळावरून गाणं लिहिलंय तेही तुम्ही ऐका आणि माझा कार्यक्रम ह्या ठिकाणी 2-3 कार्यक्रम गाणी कार्यक्रम संपवतोय ऐका. या ठिकाणी शांताराम पाटील यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. वरदान देवी नृत्य कला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
हे बेडूक पण आहेत ना. मी 6 वर्षाचा कार्यक्रम का केला का नाही, पण तो चालू केला आणि पहिली बारी केली ती पण सुद्धा माझ्या मुलांचा साथ घेऊन, माझ्या घरचा साथ घेऊन. तुम्ही केली माझ्याबरोबर बारी किती वर्षात मला माहिती नाही, पण तुम्हाला दुसऱ्यांची बारीची गरज लागली हे विसरून जातो. बेडूक आहे हा पाऊस पडल्यानंतर डराव करायला लागतो. दुसरं तुम्ही दुसऱ्या बाजूला काहीच करू शकत नाही. फक्त आणि फक्त शिकवण बुवा बोलवच्चन करतील म्हणून बुवा मी बुवानाच्या नावावर बोलत नाही, पण एक बेडूक कसा डबक्यात डराव करतो त्याच पद्धतीने तुमचा चाललेला आहे. म्हणून काय म्हणतो ऐका, आणि तसंच जर करायला तर नक्की तुम्ही बेडूक ठराल. मला अजून तुम्हाला बेडूक म्हणायचं नाहीये. जर तुम्ही तसंच करायला लागला तर तुम्ही बेडूक
आणि गाणं म्हणायला लागला तर तुम्ही शाहीर. आता दुसऱ्या बाईला काय करायचं तो तुमचं तुम्ही ठरवा. चला पुढे फिरवा. त्यांना जे काही मी बोललो मगाशी तुमच्याबद्दल ते शाहिरांना कळलंच नाही. चला असू दे, त्या चपटे पाठी लागतात. आपण आपल्या विषयाकडे वळू. मी तुम्हाला हेही सांगतो की आता आपण जे हळदी कुंकू करतो, हळदी कुंकू, या हळदी कुंकूला महिलांची गर्दी. पण हे कधीपासून झालं माहितीये? गणपती बाप्पाचं ज्यावेळेस बारसं झालं आणि त्याच्यानंतर ही प्रथा सुरुवात झाली. गणपती बाप्पाचं बारसं झालं त्याच्यानंतर 12व्या दिवसाच्या नंतर ही हळदी कुंकू देण्याची प्रथा चालू झाली. हे सगळ्यांच्या महिलांच्या लक्षात असू दे. आणि आता विषय येतो मंडळ, या ठिकाणी सुज्ञ मंडळी यांच्यामध्ये मी काम करतो. धामापूर गावची सुज्ञ मंडळी आहे आणि विशेष करून सगळे व्यावसायिक आहेत. सागर बोलणे या ठिकाणी आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा शाहिरी महाराचा मुलगा तेराडे सरपंच चिरंजीव या ठिकाणी आहे. ओकेवाडीतली काही मंडळी आहेत. बरेच आमचेच सगळे, आमचे सावळवाल्याकडे आमचेच आहे. आमचा आजादा हे विकेदा सगळे आमचेच आहे, मला माहिती आहे. पण दादा शक्ती तुला करायला पाहिजे, साऊंड सिस्टीम लावायला पाहिजे, लाईटिंग करायला पाहिजे. मी असं कधीच म्हटलं नाही कुणाच्या स्टुडिओवाल्याच्या मनावर सुरा ठेवा नाही. माझी लाईट आहे एवढी लाव. ईश्वरानं मला ते दिलंय ते मी जतन करतोय, ते लावतोय. मी कधीही असं कोणाला म्हणतो एवढी हिंमत असेल तर लाईट दाखव, हे वाक्य फक्त मला दाखवा करा, हे येणार नाही. फक्त आणि फक्त माझी हौस आहे. ईश्वराने सगळं मला राजमंडप डेकोरेशनच्या माध्यमातून करोडो रुपयाचं मटेरियल माझ्या घरी आहे. करोडो रुपयाचं मी लाईव्ह बोलतोय, हे सगळ्यांना माहिती आहे. ते माझी हाऊस करण्यासाठी, माझी कला जोपासण्यासाठी मी करतोय. परंतु इतर लोकांनी तसं करू नका. आपल्याला पैसे भेटतात किती आणि आपण देतोय काय याचा पण विचार. अनेक साऊंड मास्टर साऊंड सिस्टीम वाले घोरपडे दादा माझ्याकडे, मी ज्यावेळेस शक्तीतुला चालू केला तेव्हापासून माझ्याबरोबर नव्हे, ह्या नासातमध्ये नव्हे तर ज्या वेळेस मोठमोठ्या ऑर्डर असतील त्याच्या वेळेस घोरपडे दादा त्यांच्याकडे बघून कोण म्हणणार नाही साऊंड सिस्टीमला चांगला ऑपरेटर असेल म्हणून. साधा सरळ माणूस पण उत्कृष्ट साऊंड सिस्टीम लावणारा माणूस. माझ्याबरोबर कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर दोस्ती आहे. आणि तुरेवाले बुवा, एकनाथ बुवा, तुमच्या बरोबर असणाऱ्या दोस्त मंडळी तुम्ही किती टिकवताय, अभ्यासा आत्मसात करा. धन्यवाद. चला बुवा पुढे. या ठिकाणी मंडळी काहीतरी देतो बघा. भोजने मंडळी मुंबईमध्ये चिपळूण सारख्या ठिकाणी व्यवसाय करतात. विषय असे बुवा जास्त वेळ घेत नाहीये. आणि इथली तरुण पिढी आहे 10-15,000साठी मुंबईमध्ये जातात. दुःख एवढ्याच गोष्टीचं वाटतं की ज्यावेळेस 10-15,000च्या नोकरीसाठी दिव्या मुंबईत फिरणार या ठिकाणी राहतात त्यावेळेस कधी कधी असे प्रसंग घडले या भागामध्ये की इथल्या जमिनी मुंबईत रूम घेण्यासाठी करोडो रुपये मालकीच्या चांगल्या जमिनी, रस्त्यालगतच्या जमिनी 10x10च्या रूमसाठी विकाव्या लागल्यात आई वडिलांना. त्यावेळेस आई वडिलांनी बोलत जरी नसतील तरी त्यांच्या डोळ्यात नक्की पाणी असतं. त्यामुळे ह्या तरुण पिढीने काय केलं पाहिजे की ह्या गाण्यातून ऐकवतो तुम्हाला नक्की आवडेल. बुवा असं काहीतरी द्या, ऐका.
लोक शिकून कसं राहील पोट टिकून आई बाप ठेवतोस गावाला जातोस जवळे विकून आई बाप ठेवतोस गावाला जातोस आणि तू मजा करायला मुंबईत काय आई बाबाचं मन काय
म्हणत असेल. त्यामुळे जर संपत्ती कमवायची असेल तर संस्कृती आणि आपली संतती ही चांगली टिकली पाहिजे. संपत्ती आपोआप होईल. त्यामुळे शाहिरांच्या मनातली मगाशी गाणी बिणी कशी लिहिली बघितली मस्त. तुम्ही 2-4 गाणी अजून माझ्या नावावर लिहा. बघा उद्या तो तुम्हाला किती चांगलं म्हणतील. आणि खरंच अजय विजय हे सगळं तुम्ही मगाशी गायला बरं वाटलं का की अजून तुमच्या मनातला जो माझ्यावरला राग आहे, पालीतला राग आहे, तो गेलेला नाही किंवा त्याच्यामुळेच तुम्ही इतकं तापून आलेलं मला माहिती आहे. पण तुमचं तापणं हे सगळं फुस झालेलं आहे. जशी फुग्यातली हवा जाते ना तसं झालंय तुमचं. आला होता दोषात पण तुम्ही डायरेक्ट कोणाचाच एकनाथ तुमचे साथीदार शिरवळ मला त्याला सांगतो फुस झालेला आहे सगळं, काय उपयोग नाही. मला जरा लाईटनी केली जरा गडबड म्हणून खायला तो सगळा बराचसा विषय सांगायचा राहिला. या ठिकाणी तुमच्या प्रश्नाकडे वळतो ऐका. राम लक्ष्मण आणि परशुराम यांची पहिली भेट झाली त्यावेळेला लक्ष्मणाने परशुरामाकडे काय पाहिले असता लक्ष्मणाला परशुरामामध्ये काय दिसलं. राम लक्ष्मण ज्यावेळेस या प्रांतात फिरायला आले असता तो प्रांत शापित असल्यामुळे हा प्रांत शापित आहे हे असल्यामुळे लक्ष्मणाच्या मनामध्ये रामाची संगत सोडण्याचा विषय आला. दादा मी नाही आलो पाहिजे होतो तुमच्या बरोबर असा विषय आल्याच्या नंतर ते बरोबर परशुरामाने ओळखलं की लक्ष्मणाच्या काहीतरी मनामध्ये येत आहे. तर तुम्ही काय ओळखलं ते परशुरामाने म्हणजे लक्ष्मणाच्या मनामध्ये चाललेला विषय परशुरामाने ओळखलं. पण लक्ष्मणाला काय दिसलं तर तो विषय दिसला परशुरामामधला की याच्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे ह्याच्या विचारामध्ये. अशा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. माझ्या वाचनातून गेलेलं आहे तेवढंच सांगतोय. खरं खोटं तुम्ही सांगायचंय. आणि मी तुम्हाला कुठे म्हणते हे माझं मान्यच करून घ्या म्हणून जे आहेत ते. आता हे जो सांगतोय ते सुद्धा ग्रंथात कसं कदाचित तुमच्या प्रश्नाला बरोबर नसेल, बरोबर असेल तो तुमचं तुम्ही काय दुसऱ्या बारी सांगाल ते मला मान्य. तुम्ही म्हणाल अभ्यास करून या चालेल. प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे चालेल. तुम्ही जसं म्हणाल तसं या ठिकाणी. आणि प्रश्न असाच पुढे तुमचा जो आहे तो एकच प्रश्न ठेवा जेणेकरून अनेक काही तुमचं जर उत्तर बरोबर नसेल दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देऊ आणखीन शोधण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमचं वाचन वाढेल. एवढ्यासाठीच अगदी शांत पद्धतीने सांगतोय ऐका. या ठिकाणी बारी संपवतोय परंतु धन्यवाद. दुसऱ्या बारीसाठी बुवा तुम्हाला शुभेच्छा. एकनाथ बुवा 2-4 गाणी लिहाच. या ठिकाणी साऊंड ऑपरेटर भरपूर आमचे बसलेले आहेत परंतु लाईट ऑपरेटर आमचे जे आहेत प्रतीक दादा यांच्यासाठी जरा जोरदार काळे होते. कारण असा मुलगा यांनी सुद्धा गरिबीचे दिवस पाहिलेले आणि त्याच्यातून मुलं जी येतात आणि माझा या स्टेजवर सगळ्यांना जमतं कलाकारात तुम्ही आम्ही ज्याची संगत केली ती सोडत नाही. आणि प्रतीक दादा आम्ही हिरे ओळखतो अशी माणसं आम्ही. त्यामुळे तुम्ही कायमस्वरूपी आमच्या कार्यक्रमात असा म्हणजे असताच तो काही प्रश्नच नाही. कारण आम्हाला हिऱ्यातली आणि कोळशातली ओळख पारख आम्हाला आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद.
केलं. मला वाटतं 17 वर्षापूर्वी मी सुद्धा एक कार्यक्रम त्या स्टेजवर केला होता. त्यानंतर मला तुम्ही निमंत्रित केलं. धन्यवाद तुम्हाला खूप खूप. मी या ठिकाणी मंडळावर एक गाणं गातोय. शिकवण महाराज, तुम्ही शाहीर म्हणता स्वतःला, गाण्या बोला हा तुम्ही, कारण तुमचा सुद्धा आवाज गोड आहे, मला माहिती आहे. माझ्यापेक्षा तुम्ही चांगले गाता, पण तुम्ही गात नाही. आता मगाशी सांगितलंय, जर जास्त पोपटपंची केलं तर तुम्ही बेडू, गाण्या गायला तर तुम्ही शाहीर. आणि जर मी आता गाणं म्हणत असेल त्यातली 2 गाणी जर तुम्ही म्हटलात तर खरोखरच तुम्ही शाहीर, नाही तर तुम्ही आता ते बघा कसं काय चाललं, कसं करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा. या ठिकाणी मंडळी तुमच्यासाठी आणखीन एक विषय. राधाकृष्णाच्या मंदिरात आपण बसलेलो, भगवंताचं नामस्मरण करत असताना कृष्ण राधा असं उच्चारू नये, त्याला नरक यातना होता. शास्त्र बोलतो कृष्ण राधा असा उच्चार करू नये, त्याला नरक यातना होता. राधा कृष्ण गेल्याच्या नंतर त्याला पुण्य होतं, हे शास्त्र सांगते. त्यामुळे राधा ही श्रेष्ठ आहे हे मला सांगायचं. राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्णच बोलायचं, पुण्याची रास तुमच्या नशिबाला प्राप्त होईल हे मला सांगायचंय. आणखी मी मंडळाकडे वरतो ऐका. आता माझा आवाज तुम्ही सांभाळून घ्या, पण गातो. जीव लावा ओरी लावा जावई बुवा. एक नंबर श्रीकृष्ण मित्र मंडळ. मला बाबा तिथलं काय सुरातलं एकनाथ बुवा इतकं नाही, पण मी गातो एवढं नक्की, मला आवडेल. एकनाथ बुवा आता ते
त्यामुळे मंडळ हे 64 वर्ष टिकला. म्हणून काय म्हणतो आहे का झालेली सेवा राधाकृष्णाच्या चरणी अर्पण करतो. एकनाथ महाराज हा शक्तिपुऱ्याचा रंगमंच आहे. या रंगमंचामध्ये मायासृष्टावर आपण बोललं पाहिजे. नावावर गाणी लिहिण्यापेक्षा समाज प्रबोधनावर गाणी लिहा, लोक तुमचं कौतुक करतील. हे पाठीमागे गवळणी आले होते, आता तुम्ही गाऊन दाखवा, लोक नाकारतात. हे त्रिवार सत्य आहे. त्यामुळे तुम्हाला जर आणखी हौस असेल, कुवळेकर 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 कुवळे कुवळे, मग मी सांगतो कुवळेकर काय करतो, कुवळा कुठं असतो, तो कसा लागतो, कुवळा सगळ्या गोष्टीचं तुम्हाला पण ज्ञान आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन, कुवळेकर ज्यावेळेस तुमच्या मनात जर एवढं ठसला असेल तरी मला आनंद आहे, कारण तुम्हाला उठता बसता एकच शाहीर दिसतोय, विजय कुवळेकर. 6 वर्ष कदाचित मला तुम्ही म्हटलं की 6 वर्ष तुम्ही डबड कळलं बुवा, तुमचं कलेवरलं प्रेम कळलं. तर हे डबडं नसून या 6 वर्षामध्ये व्यावसायिक जे आम्ही व्यवसायाच्या माध्यमातून पुढे गेलो, 6 वर्षामध्ये त्याच्यामध्ये 2 वर्ष कोरोना आला आणि त्याच्यामध्ये 3ऱ्या वर्षी 22व्या वर्ष 21व्या वर्ष मी साखरपेठ बारी केली. आणि असो तो काय विषय तुम्हाला जरी किती जरी तुम्हाला चांगलं सांगितलं तरी तुम्हाला दुसऱ्या बाजूला येऊन मला शिव्यात येणार, दुसरं तुम्हाला चांगलं काय येणार नाही. आणि जर एकनाथ बुवा तुम्ही जर बाजूला येऊन जर शिकवण बुवा जर गाणार असतील तर ते बेडूकणार, ते शाहीर. आज एक गाणं म्हणाल तर पुढच्या बारीला 2 गाणी, नंतरच्या बारीला 5ची बारी शिकवण निघालाची, 5ची बारी मी. आणि तसंच जर आव्हान त्यांनी स्वीकारले, सगळी बारी आपण करू, आपली कधीही तुम्हाला ओपन चॅलेंज, तुम्ही कधी पण बारी करा. एवढाच या ठिकाणी संदेश देतो. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. या ठिकाणी रजा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.